काय, धर्म काय आणि निर्माण काय. निर्माण काय हा, सांग. तर आपण पाहत होतो निर्वाण झालं होतं. निर्वाण कळालेलं आहे. निर्वाण आपण खूप विश्लेषण केलेलं आहे कालच्या तासामध्ये, 1.5 तास झालं. निर्वाण कळालेलं आहे. मग निर्वाण प्राप्त झालेला व्यक्ती त्याला काय म्हणायचं? निर्वाण प्राप्त झालेल्याला काय म्हणायचं? बोधिसत्व. बोधिसत्व नाही सर. अरहत. अरहत. हा, निर्वाण प्राप्त झालेला काय म्हणायचं? अरहत. त्याचे अरहत. 2 प्रकार राहतात ना त्याचे पण. हा, सोपाधी विशेष आणि निरुपाधिशेष. सोपाधिशेष, निरुपाधिशेष. म्हणजे जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. बरोबर आहे. मुक्तामध्ये आपण कसं म्हणतो? जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. तसाच बौद्धांमध्ये निर्वाण 2 प्रकारे. एक कसं उपाधिशेष असलेलं, उपाधी राहिलेली आहे पण मुक्त झालेलं आहे, असं उपाधिशेष निर्वाण. आणि एक निरुपाधिशेष निर्वाण असं आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा निर्वाण मार्गातील टप्पे पाहिले आपण. टप्पे 4: सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत. सोतापन्न म्हणजे ही पहिली अवस्था आहे. बरोबर आहे. ज्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? 10 प्रकार. 3: सत्काय दृष्टी, विचिकित्सा, शीलव्रत परामर्श. या 3 गोष्टींचा ज्यांच्याकडून त्याग झालेला आहे असे स्वतःपन्न निर्वाण मार्गाला पोहोचलेले असतात. हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर सकदागामी, यामध्ये काय सांगितलंय? कामराग आणि व्यापाद ही संयोजने नष्ट झाल्याच्या नंतर सकदागामी निर्वाण प्राप्ती होऊ शकते. आणि इथे जर साधक संपला तर आणखी एक जन्म घ्यावा लागतो. सकदागामी म्हणजे परत आगमन होणारे. त्याच्या पुढे गेल्यानंतर अनागामी. अनागामी म्हणजे वरील 5ही संयोजने पूर्णपणे नष्ट केलेले आहे असा असतो साधक. अनागामी म्हणजे परत न येणारा असतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर उरतो चौथा अरहत्त. अरहत्त म्हणजेच अर्हत. तर 10 संयोजनांना समूळ नष्ट केल्यानंतर साधक निर्वाणाचा अधिकारी बनतो व अरहत बनतो. म्हणजेच काय बनतो? जीवनमुक्त बनतो. निर्वाण साधनेच्या मार्गावरील हा अंतिम टप्पा आहे. हा कशाचा वरचा अंतिम टप्पा आहे? निर्वाण. निर्वाण मार्गाच्या. मग निर्वाणही कळालं आणि काय कळालं आपल्याला आता? अरहत कळालं. अरहत म्हणजे हे प्राप्त झालेला या टप्प्यावर असलेला म्हणजे कोण आहे? अरहत आहे. बरं का. त्यानंतर मग हे यानंतर आपण काय पाहिलं? बौद्धांचे संप्रदाय सांगितले होते. बौद्धांचे 4 संप्रदायही सांगितले होते मी. आणि त्यानंतर सर ते त्रिकाय बोधिसत्व त्रिकाय सांगत होतात तुम्ही सर. त्रिकाय, धर्म काय आणि निर्वाण काय. त्रिकाय म्हणजे काय? असं त्याच्यामध्ये धर्म काय, संभोग काय. अच्छा अच्छा अच्छा. हो हो, बरोबर आहे. बरोबर. बोधिसत्वाच्या वेळेस हे विषय निघाला होता आपला. तर त्रिकाय संकल्पना सांगितली होती. त्रिकाय म्हणजे 3 प्रकारचे काय असतात. एक असते धर्म काय, दुसरं संभोग काय आणि तिसरं निर्माण काय. जे योगामध्ये आपल्याला 4थ्या पदामध्ये हे पण येणार आहे, निर्माण काय. त्या प्रकरणामध्ये मी सांगितलं होतं. तर हे 3 प्रकारच्या काय असतात. तर धर्म काय सर्व 3ही सांगणं झालंय वाटतं बहुतेक. हो सर. हिनयान आणि महायान बद्दल निर्माण काय सांगणार पर्यंत होतात आले सर. होते. निर्माण काय सांगून हिनयान आणि महायान सांगणार होतात आज. तर हे निर्माण, बोधिसत्व आणि अर्हत ह्या मधले आपण म्हटले होते फरक आणि हे बघूयात म्हटले होते आज. बोधिसत्व आत्मसाधना ही एक गोष्ट दृष्टीने कठोर, अवघड, कष्टकारक असते. असो नका जाऊ द्या. ठीक आहे. श्रेष्ठ मार्ग. ठीक आहे. असो. तर माध्यमिक जो संप्रदाय आहे, तर माध्यमिकांनी आत्मसाधनेसाठी म्हणजे अध्यात्म साधनेसाठी षटपरमितानय सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? षटपरमितानय म्हणजे षष्टांग मार्ग सांगितला आहे. कसला मार्ग सांगितलेला आहे? षष्टांग मार्ग सांगितलेला आहे.
आणि त्यामध्ये दान, शील, शांती, वीर्य, ध्यान व प्रज्ञा यांनी बनलेला आहे हा षष्टांग मार्ग. काय? दान, शील, शांती, वीर्य, ध्यान व प्रज्ञा. माध्यमिक हे महायानी असल्या कारणाने, माध्यमिक हे काय आहेत? महायान आणि हिनयान म्हटलं होतं. महायानालाच काय म्हणायचं? वज्रयान. तर हे वज्रयान किंवा महायानी असल्या कारणाने त्यांनी हिनयानाचे ध्येय, आदर्श आणि मार्ग अमान्य करून त्याच्या पुढे गेले आहेत. काय करायचं आहे? आपण जे हिनयान आहेत, हिनयान कुठपर्यंत थांबले? अरहत. हिनयान कुठपर्यंत थांबतात? अरहत. दुधगावकर सर, अरहत हेच अंतिम आहे आणि निर्वाण हेच अंतिम आहे, त्याच्या पुढे काही नसतं. इथपर्यंत आहेत ते हिनयान आहेत. परंतु महायान संप्रदाय जो आहे त्याच्या पुढे गेलेला आहे, तो एवढ्यावरती थांबत नाही, एवढंच अंतिम आहे असं मानत नाही. मग ते काय म्हणतात? तर हे षष्टांग मार्ग सांगितलाय त्यांनी आणि तो आदर्श मार्ग सांगितलाय. त्याने काय सांगितलं? हिनयानाचे ध्येय, आदर्श व मार्ग अमान्य केले त्यांनी. कोण? महायानांनी. आणि त्यांच्यामधील फरक थोडक्यात असं सांगितलाय की हिनयानाच्या मते अरहतत्व, अरहतत्व म्हणजे अरहत तत्व, आलं का लक्षात? म्हणजे अरहतपणा हा हिनयानांच्या मताने सर्वोच्च अवस्था आहे. हिनयानी काय म्हणतात? अरहत हेच सर्वोच्च अवस्था आहे. अरहत म्हणजे कोण? निर्वाण प्राप्त. अरहत म्हणजे कोण? निर्वाण प्राप्त झालेले म्हणजे हे सर्वोच्च अवस्था, याच्या पुढे कोणतीही अवस्था नाही मानणारे हे हिनयान आहेत. म्हणजे अरहत हे महायानी व माध्यमिकांमुळे नकारात्मक व काहीसे खालच्या दर्जाचे समजतात. बरं का? महायानी काय करतात? अरहत हे नकारात्मक, निर्वाण हे नकारात्मक आणि खालच्या दर्जाचे समजतात. नकारात्मक म्हणजे कळालं आपण काय म्हणलं? नकारात्मक म्हणजे काय? निर्वाणाची संकल्पना आपण नकारात्मक पाहिली होती ना कशी? संपणे, मृत्यू होऊन जाते. हा, मृत्यू होऊन थांबणे, जाते. विझणे, नष्ट होणे. नष्ट होणे. आलं का लक्षात? मग हे असं नाही संपलं, संपलं, सगळं संपलं असं मग एवढ्यावर नाही नकारात्मक. जसं ब्रह्म हे शून्य आहे म्हणतात काही जण, योगी सुद्धा बरं का, ब्रह्म हे शून्य आहे म्हणतात, परंतु शून्यत्व मान्य नाही काही जणांना. परिपूर्ण आहे, पूर्णमदः पूर्णमिदं जे म्हटलं आपण, तसं हे पूर्णत्व प्राप्त पाहिजे म्हणून याच्याही पुढं वज्रयानी किंवा महायानी सांगतात, त्याच्या पुढचा मार्ग सांगतात. म्हणजे अरहतांचं जे निर्वाण आहे ते खालच्या दर्जाचं मानतात, उच्च अवस्थेचं नाही, याच्यापेक्षा खालचं मानतात, बोधिसत्वाच्या खालचं मानतात. कोण? महायानी मानतात. मग सर्व प्राणी मात्रांनी आवाज येतोय ना? हो येतोय सर. हो सर. हा ठीक. काय म्हणत होतो मी? तर सर्व प्राणी मात्रांची सायुज्यता व एक रूपात साधून विराट बनतो, तो म्हणजे बोधिसत्व आहे आणि तो पूर्ण रूप आहे असं म्हणतात. महायानी काय म्हणतात? जो संपूर्ण प्राणी मात्रांची सायुज्यता प्राप्त होतो. काय करतो? सर्व प्राणी मात्रांची सायुज्यता, सायुज्यता प्राप्त करतो आणि एकरूपता प्राप्त करतो. म्हणजे तो कसा होतो? विराट बनतो. जसा परमात्मा आहे, ईश्वर कसा आहे? विराट आहे म्हणतो ना, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदया माझी मी रामू, जसा राम सर्वत्र व्याप्त आहे ब्रह्म, तशा प्रकारचा जो होतो, विराट बनतो, व्यापक बनतो, सायुज्यता व एकरूपता सृष्टीशी प्राप्त करतो, तो म्हणजेच पूर्ण रूप असतो. आणि ते पूर्ण रूपालाच काय नाव दिलेलं आहे? बोधिसत्व. त्यालाच नाव काय दिलंय? बोधिसत्व. म्हणजे बोधिसत्व काय असतात? तर निर्वाण हे अभाव रूप आहे सांगितलं जातं. निर्वाण कसलं आहे? अभाव रूप सांगितलं जातं. परंतु हे बोधिसत्व याच्या पुढचं परिपूर्ण रूप आहे. आपल्या एकट्या पुरता निर्वाणाचा अनुभव आला म्हणजे वैयक्तिक कल्याण साधले. बरं का? निर्वाणाचा अनुभव आला
निर्वाण प्राप्त झाली म्हणजे आपण काय झालो, विझलो. काय म्हणलं ते विज्ञान जे एक ट्रान्सफर होतं पुढे जातं ते खंडित झालं, जन्ममरण खंडित झालं, आपलं हित साधलं, आपलं साध्य साधलं. म्हणून त्यातच जो आपण रममान होणे हे अर्हताचे अंतिम ध्येय आहे. अंतिम ध्येय काय अर्हताचं? आपण निर्वाण प्राप्त करणं. म्हणून ते संकोचितपणाचं ठरतं. काय ठरतं? अर्हतत्व कसं ठरतं? संकोचितपणाचं ठरलं. माझं पोट भरलं, मला काय करायचंय ते बाकीच्यावर. बरोबर आहे? माझं पोट भरलं, मी मुक्त झालो. वैयक्तिक हित जे सांगितलं जातं ते संकोचितपणाचं ठरतं. या संकुचितपणाला महायानी काय म्हणतात? हीनपणाचं म्हणतात. म्हणून यालाच काय नाव दिलं? हीनयान. हीनयान का म्हटलं? आलं का लक्षात? ते स्वतःच अप्पलपोटी आहे त्याला हीन मानलेलं गेलं. म्हणूनच या पंथाला काय नाव दिलं गेलं? हीनयान म्हटलं गेलं. बरं का लक्षात? हा, म्हणजे बौद्धांमध्येही उच्च नीच आहे, लक्षात असू द्या. बरं का? बौद्धांमध्ये सुद्धा मोठं लहान बारकं मोठं आहे. बरं का? ठीक आहे, आणखी बघूयात पुढे. तर मग हे महायानी यांना हीनयानी म्हणतात. त्याला माघारी बघून वळून पुन्हा सामाजिक जीवनातील झगड्यात, कोलाहलात, स्पर्धेत भाग घेण्याची ज्याला भीती वाटते तो कोण असतो? अर्हत असतो. नको बाबा संसारात पडायचं नाही. बरोबर आहे? गटारात पडलेल्याला बाहेर काढायचं म्हणून ते अंगाला माझ्याच लागलं तर चिखल कशाला बाबा कडनी जावं, लांबून जावं. बरोबर आहे का नाही? कोणी जर म्हणलं बाहेर काढा, मला हात दिला, हात देत नाहीत का? म्हणले तुझ्या अंगाची घाण मला लागेल. बरोबर आहे? मध्ये जर मला ओढलास तर, माझं जर पतन झालं तर असणं. आलं लक्षात? मग नको बाबा, लांब लांब राहिलेलं बरं आहे. अशी वृत्ती म्हणजे हीन समजली म्हणजे अर्हत, अर्हत प्राप्त झालेला आहे असं कुणाची धारणा आहे? हे महायानाकडून सांगतो बरं का. आता मी जे बोधिसत्व इकडे संकल्पना आहे, बोधिसत्व संकल्पना इकडे आहे, म्हणून ते बोधिसत्व आपल्याला सांगायचंच आहे. बरोबर आहे का? बोधिसत्व सांगायचे तर हीनयानाकडे नाही, ते हीनयानी निर्वाण आणि अर्हत इथेच थांबतात. बरोबर आहे? मग आपण ते सांगितलंय. मग जर आता विषय निघाला तर कोणी म्हणेल नाही नाही ह्याच्या पुढे काही नाही म्हणतील, जे आधुनिक बौद्ध आहेत ते असंच म्हणतात. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे कोणत्यातलं आहे ते. तर यासाठी हे सांगतोय, कारण आपल्या अभ्यासक्रमात आहे. तर हे हीनयानी हे निर्वाण प्राप्त म्हणजे अर्हतापर्यंत आहेत, परंतु महायानी हे त्याच्या पुढे सांगतात म्हणजे बोधिसत्व. मग बोधिसत्व आणि अर्हतातला फरक सांगितलो. असा प्रश्न आलेला आहे ना? आलाय का प्रश्न? साम्यभेद स्पष्ट करा. हो, फरक फरक स्पष्ट ते दोन्ही एकत्र उत्तर होत आहेत. मग आणखी काय म्हणतात? हे कोलाहलात, स्पर्धेत, लोकांमध्ये जर आलो आपण, जे दुःखाने पीडित झालेले आहेत, जे जन्ममरणाला कंटाळलेले आहेत, अशा लोकांमध्ये जर आपण आलो तर काय होईल? असं यांच्या मध्ये येण्याने आपल्याला मोठे कष्ट पडतील. आपल्याला जी प्राप्त झालेली शांती आहे, जी परमशांती प्राप्त झालेली आहे, त्या शांतीचा भंग होईल. म्हणून याची ज्यांना भीती वाटते ते अर्हत असतात. या उलट आता या उलट आता बोधिसत्व सांगतो. आता या उलट बोधिसत्व कसा आहे? बोधिसत्व कसा असतो? तर खऱ्या अर्थाने मुक्त झालेला असतो. आणि तोही मुक्त झालेला असतो म्हणजे तो काय झालेला असतो? निर्वाण प्राप्त झालेला असतो. परंतु त्याच्या अहमच्या, मीपणाच्या, संकुचितपणाच्या सर्व शृंखला, सगळे पाश गळून पडलेले असतात. आणि तो विश्वात्मकता अनुभवून असल्याने त्याला कशाचीही व कोणाचीही भीती वाटत नाही. म्हणजे त्याला प्रपंचाची भीती वाटत नाही. आपण जर लोकांमध्ये आलो तर आपल्याला बद्धतेची म्हणजे परत जीवन मरणाच्या चक्रामध्ये येण्याची त्याला भीती वाटत नाही. याबाबत दुधगावकर सरकार पासी सरांनी एक विषय विचारला होता, संत आणि गुरु यात फरक. अलग लक्षात? संत आणि गुरु विचारलं होतं. बरोबर आहे? गुरु हा कसा असतो? शिष्याचा तो गुरु असतो. गुरु हा कुणाचा तर विशिष्ट असतो. संत हे एकाचे नसतात. बरोबर आहे? अर्हत आणि बोधिसत्व सारखंच झालं. तर गुरु हा दीक्षा घेणाऱ्याच कल्याण साधतो. बरोबर आहे? गुरु हा काय करतो? दीक्षा घेणाऱ्याला, ज्याने शिष्यत्वात पत्करलेला आहे त्यालाच उपदेश करतो. म्हणजे तो संकुचित असतो. बरोबर आहे? परंतु संत मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. बरं का?
परत शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारीखे त्याचा उपदेश पुढे तुकोबाराय सांगतात बरं का. म्हणून ते संत आहेत. परंतु संत हे गुरु असू शकतात आणि गुरु हे संत असू शकतात. बरोबर आहे. गुरु संत हा गुरु पण असू शकतो. बरोबर आहे का. एक गावचा सरपंच असतो तो मुलाचा वडील पण असू शकतो का नाही, का नसतो. होय सर, असतो का नाही. काय हो सर, हो मुलं बाळ सर, असू शकतात. हो सर, हो असतीलच सर. असं नाही. माझ्यासारखा असल्यास नसतो पण शकतो, परंतु असू शकतो. बरोबर आहे. किंवा मुलं बाळ असणारा तो सरपंच पण असू शकतो. तसं गुरु असलेला संतही असू शकतो, संत असलेला गुरुही असू शकतो. परंतु दोन्हीही व्यापक कोण असेल तर संत हे मोठं असेल, साधू संत हे मोठे असतील, व्यापक असतील, तर त्याचं असा फरक आहे. मग निर्वाण प्राप्त दोघांना पण झालेलं असेल, निर्वाण प्राप्त दोघांना पण झालेलं आहे, मुक्तता तर दोघांचीही साधलेली आहे. बरोबर आहे. आणखी सांगूयात आपण. आता मुक्त आणि संत यातही फरक आहे. मुक्त हे निव्वळ मुक्त झालेले असतात, ज्यामध्ये गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, परत स्वामी समर्थ असतील. बरोबर आहे. हे स्वतः मुक्त झालेले आहेत, पण संत नाही येते. आता कुणाला राग येईल तसं नाही म्हणायचं मला, कारण यांच्याकडे जाणारे काय आहेत, त्यांनी कधीही अध्यात्म उपदेश केलेला नाही. बरं का. अध्यात्म मार्गाचा उपदेश केलेला नाही, मुक्तीचा मार्ग सांगितलेला नाही. कुणाला काही करून दे, कुणाचं प्रापंचिक केलेलं आहे. बरोबर आहे ना. आणि आता सध्या जाणारे कोण आहेत इकडे, बरोबर आहे ना. संसारात हेच पडत नाही, काय करावं, व्यवसाय चांगला चलत नाही, वडाची मूळ घे तिथं बांध, आपण हे काहीच होत नाही, अभ्यासच होत नाही, मग या मंत्राचा एवढा जप कर, या ग्रंथाचं कर, गुरुवारी त्याच असतात ते. बरोबर का. म्हणून हे मुक्त आहेत, परंतु मुक्ती मिळवून दिली नाहीत कुणाला, मग ते संत म्हणता येत नाही. ते मुक्त आहेत, परंतु संत मुक्त असू शकतात, परंतु मुक्त हे संत असूच शकतात असं नाही, असूही शकतात. बरोबर आहे. कारण मुक्त हे दोन्ही मुक्त झालेले आहेत. निर्वाण दोघांनाही प्राप्त झालेलं आहे, निर्वाण हे दोघांनाही प्राप्त झालेलं आहे. परंतु जे लोकांना निर्वाण प्राप्त करून देतात, प्रापंचिक गोष्टी देत नाहीत, ते संत आहेत. तसं बोधिसत्व काय आहेत, तर दुसऱ्यांना निर्वाण प्राप्तीचा उपदेश देतात, नव्हे निर्वाण प्राप्ती करून देण्यासाठी खटाटोप करतात, स्वतः उतरतात आणि आपल्याला घाबरत नाहीत. म्हणजे ते उच्च एवढ्या स्टेजला गेलेले आहेत की ते दुःखाला घाबरत नाहीत, म्हणजे ते वापस फिरू शकतील असं नाही. म्हणून मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. तुकोबाराय आणखी काय म्हणतात, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. म्हणून म्हणतात वैष्णव जे आहेत ते गर्भवासाला भेट नाहीत. बरोबर आहे. भेतात कोण, योगी भेटतात म्हणे. योग्यांचं योगी भेटतात, गर्भवासाला भेटतात. म्हणून एकटं कुठं गुहेमध्ये जाऊन बसतात, वनात जातात, झोपडी करून राहतात. साधू संत राहत नाहीत, वैष्णव राहत नाहीत, वैष्णव गर्भवासालाही भेट नाहीत. अनेक जन्माला यायचंय आम्हाला आणि अनेक जन्मामध्ये हेच करायचंय आम्हाला असं सांगतात. म्हणून वैष्णव घाबरत नाहीत. असं जसं वैष्णव म्हणतात तसंच बोधिसत्व सुद्धा जीवन मरणाला घाबरत नाहीत, म्हणून ते जन्माला येतात. हे आपण पाहिलंय, अगोदरही सांगितलं, आता पुढे सांगणार आहे मी. बोधिसत्व परत परत जन्माला येतात, बरं का. अर्हत येत नाहीत, मुक्त झालेले असतात. ठीक आहे, फरक कळाला. तर पुन्हा बोधिसत्व सांगतोय, या बोधिसत्वाला शरीराचे प्रेम, लोभ, आसक्ती काहीही वाटत नसल्याने तो कोणत्याही शारीरिक त्रासाला, कष्टाला, कशालाही यातनेला घाबरत नाही. म्हणून तो इतरांचे कल्याण साधावे अशी त्याला अंतस्फूर्ती होते व करुणेच्या भावनेमुळे तो इतरांचे दुःख पाहून व्यथित होतो व त्याला स्वस्थ बसवत नाही. आपल्या अहंच्या छोट्याशा कोशात तो जगत नसल्याने जेथे कोठे दुःख, निराशा, अगतिकता दिसेल, नैराश्य दिसेल, तेथे तो न राहवल्याने धावून जातो. लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावतो. सर्वांना प्रेमाने हृदयाशी धरावे, दुःखितांचे अश्रू पुसावे, त्यांना दिलासा द्यावा, हसवावे, सुखवावे, त्यांच्या दुःखभार हलका करावा, एवढीच त्याची इच्छा राहते. साने गुरुजी म्हणलात बघा, काय, खरा तो एकची धर्म, जगाला
जगाला प्रेम प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दिलित, तया जाऊ तया जाऊन तया उठवावे, जाऊन उठवावे. जगाला जगाला प्रेम प्रेम अर्पावे. अर्पावे. हा, जिथे अंधार औदास्य, जिथे नैराश्य आलस्य, प्रकाशा तेथ नव न्यावे, जगाला प्रेम अर्पावे. असं आहे. खूप 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 सुंदर आहे. अशा प्रकारचं जे सांगितलंय असा बोधिसत्व असतो बरं का. तो जगासाठी, उद्धारासाठी. जगासाठी म्हणजे कशासाठी? कशासाठी नाही उद्धारासाठी. खायला मिळत नाही, आशीर्वाद द्या महाराज, बरोबर आहे, असं नाही बरं का. कशासाठी प्रयत्न करतो? आणखी जगासाठी. जगासाठी खूप जण म्हणतात बरं का, जगाचं काम करतात. जगासाठी काय करतात हे लक्षात असू दे. जगासाठी म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी. हा, मोक्ष प्राप्तीचं हे लक्षात असू द्या. नाहीतर खूप जण म्हणतात की साधू महाराज लोक कशाने म्हणतात माहिती आहे का, जे व्यवहारामध्ये कल्याण करायलाच मार्गदर्शन करतात त्यांना सुद्धा हल्ली लोक संत म्हणायला लागलेले आहेत. त्यांना लोक महात्मा म्हणत असतात, कारण त्यांना महात्मा संत हे माहितीच नाही. ठीक आहे. तर निर्वाण प्राप्तीसाठी करणारा असतो. ठीक आहे. बोधिसत्व हा स्वतःच्या शांतिमय समाधानात मशगूल राहू शकत नाही, कारण तो अंतरात नित्यमुक्त असतो. मग नित्यमुक्त असल्या कारणाने तो न घाबरतात. ठीक आहे. आता पुढे जाऊन थोडक्यात आवरूत आता. तर बौद्धांच्या साधनेतील 3 प्रमुख अंगे म्हणजे आपण काय पाहिलंय? शील, समाधी, प्रज्ञा. सदाचार. सदाचार, मनाची एकाग्रता आणि प्रज्ञान म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी विकसित झाल्याशिवाय सदाचार येणार नाही, आणि सदाचार आल्याशिवाय एकाग्रता मनाची होणार नाही. बरोबर आहे. प्रज्ञा, शील आणि समाधी यामध्ये मग हे तिन्हीला महत्व देतात. आणि त्याच्या पुढे आपण काय सांगितलं? कसला मार्ग? षडांगिक मार्ग, षष्टांग मार्ग. षष्टांग मार्गाचा अवलंब करतात. षष्टांग मार्ग म्हणजे काय? तर दान, शील, शांती, काय काय आणखी सांगितलं होतं बघा मी, आणखी सांगा. वीर्य, वीर्य, ध्यान, प्रज्ञा. दान, शील, शांती, वीर्य, ध्यान, प्रज्ञा या 6 मार्गाचा अवलंब हे बोधिसत्व करतात. कशासाठी? समाजासाठी याचा उपदेश करतात, आणि आपण मुक्त होतात आणि दुसऱ्यांनाही मुक्त करण्याचा मुक्त प्रयत्न करतात. करत असतात. मग हे मुक्त करत असतात. आता यांची स्थिती कशी असते बाबा? तर हे पुण्य संभार मार्गाने पुढे जात असताना बोधिसत्व साधनेने तयार झाल्यावर दर्शन मार्गात प्रवेश करतो. क्रमाने त्याची चित्त सर्व प्रकारचे विकार, क्लेश, आश्रव, आश्रव म्हणजे पाहिले आपण जैन दर्शनामध्ये तसे आश्रव, यापासून तो मुक्त होऊन जातो आणि ज्ञान अधिकाधिक स्वच्छ व स्पष्ट बनत जाते व तो सर्व प्रकारचे संशय, संदिग्धता, दुर्बोधता यापासून मुक्त होत जाऊन बुद्धाच्या जवळ जवळ जाऊन पोहोचतो. हा, हे सांगायचं होतं. काय करतो तो? बुद्धाच्या जवळ जवळ जाऊन पोहोचतो. कोण? बोधिसत्व प्राप्त बोधिसत्व. झालेला. बोधिसत्व पोहोचतो. आता मग हा बोधिसत्व पोहोचतो म्हणजे कुठे पोहोचतो? बोधिसत्वाच्या जवळ कधी जातो? तर ते 10वी भूमी, हा, हे सांगितलं होतं, हे विचारलं होतं संध्याताईंनी काल. मी उद्या सांगतो 10वा म्हणलं. टप्पा पार केल्यानंतर तो बुद्धी बुद्धत्वाला प्राप्त करतो. हा हा, मग तो टप्पा म्हणजे कोणते टप्पे विचारले? तर ते 10वी भूमी म्हणजे बुद्ध भूमी समजली जाते. आणि त्या 10व्या भूमीला काय नाव आहे सांग का दूधगावकर सर? 10वी भूमी कोणती आहे? आहेत का सर? आहेत ना? चैत्यभूमी. हा हा, आहेत सर, आहेत. नाही नाही, ऐकत आहेत का म्हणत होतो. हो म्हणू द्या की त्याने. मग त्यांच्यासाठी ठेवलंय मी, कारण कैवल्यपात झालंय ना त्यांचा. योग माईक दर्शन बंद ज्यांना असेल. कळालंय, आवडलंय, त्यांना आनंद होईल सांगायला, शिकवायला, म्हणून त्यांच्यासाठी थांबवलंय मी. काल थांबवलं होतं, पुन्हा उद्याच्या सांगता येईल म्हणून. ठीक आहे, असो. तर त्याला म्हटलेलं आहे धर्ममेध, जे आपल्याला योग दर्शनातील कैवल्यपादात येणार आहे. वाट पाहायची तुम्हाला, म्हणून सगळं कळायला वेळ आहे. म्हटलं काय? म्हटलं 10व्या भूमीचं नाव आहे धर्ममेध, समाधी. धर्ममेध. समाधी काहीतरी असे येते ना सर त्या योग दर्शन धर्ममेध मध्ये? समाधी.
तर हा. आपल्याला संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी सांगितली आणि कैवल्यपादात धर्ममेध नावाची समाधी सांगितलेली आहे. म्हणजे धर्ममेध जो कैवल्य प्राप्त जो असतो तोच निर्वाण प्राप्त असतो. आलं का लक्षात? कैवल्य आणि निर्वाणातला फरक कळाला का? योग आणि बौद्ध दर्शन याचं साम्य आपल्याला कळून येईल आपल्याला योग दर्शन पूर्ण झाल्याच्या नंतर. तर धर्ममेध नावाची समाधी आपल्याला कैवल्यपादात सांगितली गेलेली आहे, सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे. आणि ते प्रज्ञा, कोणती प्रज्ञा सांगितली आहे तिथे? ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा प्रज्ञा काय करते? इतर संस्कार घालवते आणि त्या ऋतंभरा प्रज्ञेचे संस्कार सुद्धा धर्ममेध समाधीमध्ये राहत नाही बरं का. विवेक ख्यातीवरती सुद्धा वैराग्य येतं, त्यावेळेस धर्ममेध नावाची समाधी होते. आणि समाधी घेणारा नुसतं निव्वळ काय असतो? असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली तिथे थांबणारा म्हणजे मुक्त झाला. परंतु हा धर्ममेध एक उच्च अवस्था आहे आणि तिथे 3 प्रकारचे शरीर सांगितले जिथे इथं. कसे सांगितले? त्रिकाय, धर्मकाय, संभोगकाय आणि निर्माणकाय. तर ते सुद्धा योग दर्शनामध्ये येणार आहे. काय? निर्माणकाय, निर्माणकाय आणि निर्माण चित्त. ठीक आहे. तर हे बुद्धत्व याबाबत असं सांगितलं जातं, दहा हे सांगायचे होते का? काल म्हटलं होतं, मी काढून ठेवलंय, हुडकावं लागेल मात्र मला. तर हे बोधिसत्व जो असतो तो बोधिसत्व अवतरित होत असतो. आता हा बोधिसत्व कसा असतो? अवतरित होत असतो. तो अनंत जन्माला येत असतो. तो वेगवेगळे शरीर धारण करत असतो, म्हणजे निर्माणकाय. आणि हे निर्माणकाय शरीर कशासाठी? तर जगत कल्याणासाठी या शरीरांची निर्मिती करत असतो. म्हणजे जसं वेदांताकडे अवतारवाद आहे, अवतार म्हणजे जन्म घेतो, अवतार घेतात ना, कशासाठी? जनकल्याणासाठी अवतार घेतात. तसे हे बोधिसत्व, पण बोधिसत्व काय सांगितलं? 8व्या भूमीपासून. राहू द्या, ते नंतर पाहूयात कधी तर, मग योग दर्शनाच्या वेळेस राहू द्या. तर 8वी जी भूमी आहे, तर 8व्या भूमीपासून, तेही 10-12 मतमतांतर आहेत बरं का. त्यातही वेगवेगळ्या संप्रदायाने कुठे 10 मध्ये नावाचा माग उलटफेर केलेला आहे बरं का. तर ते धर्ममेध हे सुद्धा एक आपल्याला कळालं, बस झालं. ही 10वी भूमी कोणती आहे? धर्ममेध आहे. आणि म्हणजे धर्ममेध समाधी आपल्याला योग दर्शनात आहे सांगितलेली. म्हणजे धर्ममेध समाधी प्राप्त झाली म्हणजे आपण बुद्धत्व प्राप्त केलं समजा. प्राप्त केलं. आलं लक्षात? मग योग दर्शनातून बुद्धत्व सुद्धा प्राप्त होतं. आलं का लक्षात? जे आपल्याला संप्रज्ञात असंप्रज्ञात का दर्शन ठेवलेत हे कळालं पाहिजे आपल्याला. दर्शन का ठेवलेत आपल्याला? योग दर्शना सोडून इकडचं काय आहे? तर धर्ममेध नावाची अंतिम समाधी सांगितली आहे योग दर्शनामध्ये. आणि इथे अंतिम भूमिका सांगितली आहे. तर तो बोधिसत्व, बोधिसत्व कसा असतो? तर हे 4 प्रकार सांगितलेत बघा, टप्पे. कशाचे? ते अर्हत 4थ्याला थांबतो. अलग लक्षात? निर्वाण प्राप्तीचे टप्पे: सोत्तापन्न, सकादागमी, अनागमी आणि अर्हत. हा, तर अर्हत पर्यंत 4 भूमी पूर्ण होतात. पहिली भूमी, दुसरी भूमी, तिसरी भूमी, चौथी भूमी, 5वी भूमी बरं का. 6वी भूमी. 7व्या भूमीला का 8व्या भूमीपासून त्याचं काय तयार होतं? तर त्याचं मार्गक्रमण बुद्धत्वाकडे सुरू होतं. बुद्धत्वाकडे तो बोधिसत्व असतो. 4थ्याच्या पुढे गेला, अर्हताच्या पुढे गेला म्हणजे तो कोण झाला? बोधिसत्व झाला. आणि बोधिसत्व ही 10व्या भूमीला प्राप्त होतं. त्यावेळेस तो काय होतो? म्हणजे तो निर्माण काय निर्माण करू शकतो. निर्माण काय जे आपल्याला जन्मौषधी मंत्रात पहा, समाधी जहा सिद्ध या कैवल्यपादात जे पहिलं सूत्र आहे कैवल्यपादातील, तिथून पुन्हा मग निर्माण चित्त, निर्माण काय ह्या गोष्टी येतात. त्यानंतर धर्ममेध समाधी सांगितली जाते. तर हे जिथे प्राप्त होते तेव्हा तो बुद्धाच्या जवळ जायला लागतो. आधी बुद्धाच्या जवळ जायला लागतो आणि 10व्या भूमीला प्राप्त होतो, तो बुद्धत्व प्राप्त करतो, म्हणजे तो बुद्ध झाला. मग असे बुद्ध काय असतात? अनेक बुद्ध झालेले आहेत. असे अनेक बुद्ध झालेले आहेत आणि बुद्धांचे सुद्धा अनेक जन्म झालेले आहेत. अशा बुद्धांचे अनेक जन्म झालेले आहेत. तर बोधिसत्वाला प्राप्त झाल्यानंतर, आईच्या गर्भामध्ये आल्यानंतर,
तर ते 32 लक्षणे, असं 32 आणि 80 काहीतरी सांगितलेत पहा. हो, अशा सांगितलं प्रकारचे तुम्ही. ते पडायला लागतात बरं का. आणि ते जन्मानंतर मग काय स्थिती असते हे सांगले, म्हणजे हे अवतार झाले. म्हणजे हे कसे आहेत, जन्माला येतात परंतु दुःखाला घाबरत नाही, त्यांना दुःख होत नाही. म्हणजे जसं आपला ईश्वर आहे, जसं वेदांतामध्ये ईश्वर अवतार घेतो, राम कृष्ण असे अवतार घेतात आणि ते अनेक अवतार घेतात. आणि हे बुद्ध हे दिव्य लोकामध्ये असतात आणि अवतरित सुद्धा होतात, जनकल्याणासाठी होतात. अनेक लोकांना ते निर्वाण प्राप्त करून देतात. आणि निर्वाण प्राप्त करून देण्यासाठी बुद्ध हे बोधिसत्वाला निर्माण करतात. परत अर्हत निर्माण होतात. कोणी अर्हतत्व प्राप्त करून थांबेल, कोणी अर्हतत्वाच्या पुढे बोधिसत्वाकडे जाईल, बोधिसत्वाच्याही पुढे पुढे जात काय करेल तर बुद्धत्वाला प्राप्त होत जाईल. आणि हे बुद्ध म्हणजे कसा असतो, व्यापक असतो. बुद्ध कसा आहे तर व्यापक असतो. जसं परमात्मा म्हणला जातो, ईश्वर म्हणला जातो, तशा प्रकारचा हा बुद्ध व्यापक असतो. म्हणून ह्या वज्रयान पंथामध्ये सुद्धा बुद्धाचे अवतार सांगितले गेलेले आहेत. बुद्ध अवतरित होत असतात असं मान्यता आहे. आपण लामा वगैरे ऐकलेत का, दलाई लामा वगैरे, कोण ऐकलं हो असेल तर. हो, हो नाव ऐकलंय. ऐकले नाव ऐकलंय. मग ते लामा सुद्धा असे असतात की ते कोणते लामा आहेत हे सुद्धा लक्षणाने ओळखतात. कधी जन्म घेणार आहे, कुठे जन्म घेणार आहे, पुढचा लामा ठरवला जातो. आलं लक्षात. त्यामुळं बुद्ध मार्ग आणि योग मार्ग हा एकच आहे. बुद्ध मार्ग आणि योग मार्ग एकच आहे. बौद्ध मार्गातून जी सिद्धी प्राप्त होते आणि योग मार्गातून सिद्धी प्राप्त होते ते एकच आहे. परंतु निर्वाण हे खालचा टप्पा आहे. जसं आपण संप्रज्ञात समाधी म्हणतो किंवा असंप्रज्ञात समाधी, इथपर्यंत ठीक आहे. परंतु कैवल्य प्राप्ती आणि त्याच्याही पुढे धर्ममेध समाधी, समाधी आणि त्याच्या पुढे धर्ममेध समाधी ही बौद्धांमध्ये भूमी सांगितलेली आहे. ते धर्ममेध प्राप्त झाली तो बुद्धत्व प्राप्त करतो. आणि बुद्धत्वाच्या जवळ हे बोधिसत्व अनेक असतात. अनेक बोधिसत्व बुद्धाच्या जवळ झालेले असतात असं सांगितलेलं आहे. आपण इथे आता थांबूयात. काही विचारायचंय का, विचारू शकता. किंवा मग त्याबाबत सांगायचे तर 10 सांगतो, नाही तर नाव लिहून घ्या वाटलं तर. हुडकावं लागेल आता मला. इंटर्नशिपचं सांगा काय करायचं. अच्छा, इंटर्नशिपचं सांगू का मग तोपर्यंत. ठीक आहे, चालतंय. हो. थांबूयात आणि इंटर्नशिपचं